विधान परिषदेसाठी महायुतीचं अखेर ठरलेलं आहे। 17 जागांवर महायुतीमधील तिन्ही पक्षांना एकमत केलेलं आहे। भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागा लढणार आहे। राज्य आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर या जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। अतिरिक्त एक जागा पत्रात पाडून घेण्यामध्ये राष्ट्रवादी यशस्वी ठरले, तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला मात्र 4च जागांवर समाधान मानावे लागले। बातमी रायगडमधून आहे। कोकणामध्ये महायुतीचं ठरलेलं आहे अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे, कारण कोकणची जागा राष्ट्रवादीला जाणार असे संकेत मिळत आहेत। अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सुद्धा संकेत मिळत आहेत, कारण फेसबुकवर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीची पोस्ट अनिकेत तटकरे यांनी केलेली आहे आणि त्यामुळे हे संकेत दिल्याचं सध्या बोललं जातं आणि राजकीय वर्तुळात त्या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। स्वप्नील, विधान परिषदेचा तिढा सुटत नव्हता, आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आणि कोकणची जागा ही रायगडला गेली आहे अशी सुद्धा त्या संदर्भातले संकेत मिळत आहेत, कारण अनिकेत तटकरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट। काय नेमकं घडतंय सध्या? नक्कीच विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये दावे प्रतिदावे पाहायला मिळत होते, मात्र याच दरम्यान कुठेतरी यश अपयश सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे। भाजपने खरं तर 12 जागांच्या वरती लढण्यासंदर्भात तयारी केली होती आणि त्या 12 जागा लढणार होते, मात्र ते 11 जागा लढत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देणार होते, मात्र आणखी 1 जागा आपल्या पदरात पाडण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलेलं आहे। मात्र 7 जागांवरती एकनाथ शिंदे यांची शिवसेना अडून होती। त्यांनी केंद्रातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या, मात्र या महायुतीच्या जागा वाटपाच्या सूत्रामध्ये 4 जागा या शिवसेनेला आल्याचं पाहायला मिळतंय। याचमध्ये खरं तर मोठं अपयश कुठेतरी शिवसेनेला आलंय का हे सुद्धा याकडून चर्चा निर्माण झालेली आहे। मात्र महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये मोठा भाऊ हा भाजप पुन्हा एकदा ठरलेला आहे, कारण 11 जागा भाजपला मिळालेल्या आहेत आणि विधान परिषदेमध्ये आता गणित काही बदलणार आहेत, कारण भाजपच्या 11 जागा या विधान परिषदेमध्ये वाढणार आहेत। त्यामुळे कुठेतरी मोठी बार्गेनिंग पॉवर ही भाजपकडे आलेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला खरं तर 2 जागा देण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये रायगडमध्ये 1 जागा सुटल्याचं पाहायला मिळते। अनिकेत तटकरे जे सुनील तटकरे यांचे पुत्र आहेत त्यांना ही जागा गेल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या पोस्टवरून असंच एक सूचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसरी जागा पुण्यासंदर्भातील होती, त्यामुळे पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आहे का याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे आणि याची उत्सुकता लागून राहिलेली आहे की नक्की पुण्याची जागा कोणाला गेलेली आहे। तर दुसरीकडे म्हणजे रायगडच्या जागेवरनं शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद होता, मात्र हा वाद आता कुठेतरी मिटलेला पाहायला मिळतोय। सुनील तटकरे यांच्या पुत्र जे आहेत अनिल तटकरे यांना ही जागा गेलेली पाहायला मिळते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि इतर ज्या जागा आहेत त्याच्यावरती जो वाद होता तो सुद्धा सुटलेला आहे। मात्र नक्की कोणत्या जागा कोणत्या पक्षाला गेल्यात हे येत्या काही वेळामध्येच समोर येण्याची शक्यता आहे, कारण महायुतीकडून जागा वाटपचं सूत्र जरी ठरलं असेल तरी जागा कोणत्या कुणाला गेल्यात या संदर्भातील अधिकृत यादी जी आहे ती आज किंवा उद्या जाहीर करण्यात येईल। त्यामुळे एकीकडे आपण जर महायुतीमध्ये बघितलं तर मोठा भाऊ हा भाजप ठरलेला आहे, तर यश हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले, कारण 1 जागा त्यांनी पदरात पाडून घेतली। तर 7 जागांवरती जे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर होती ती कुठेतरी 4 जागांवरती आल्याचं पाहायला मिळतं। 11, 2, 4 अशा प्रकारचं एक सूत्र आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळतंय। निश्चित स्वप्नील, तुम्ही जसं म्हणालात की जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे, मात्र कोणत्या जागा कुणाला गेल्या हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ज्या 4 जागा शिवसेनेला मिळणार आहेत त्या कुठल्या आहेत तेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।